ऊस तोडणी आणि वीट भट्टीवर काम करणारे मजूर स्थलांतरित होत असतात। त्यांच्या मुलांसाठी स्थलांतरणाच्या ठिकाणीच शासनानं हंगामी अंगणवाडी आणि वसतिगृह स्थापन करावीत अशी मागणी बालशिक्षण हक्क परिषदेमध्ये करण्यात आली। अवनी संस्थेच्या वतीनं 2 दिवस चाललेल्या बालशिक्षण हक्क परिषदेचा आज समारोप झाला। त्यामध्ये एकूण 6 ठराव मंजूर करण्यात आले। कोल्हापुरातील अवनी आणि अन्य सामाजिक संघटनांच्या वतीनं कोल्हापुरात 2 दिवसांची बाल शिक्षण हक्क परिषद झाली। आज या परिषदेचा समारोप झाला। या परिषदेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली। त्यातून एकूण 6 ठराव मंजूर करण्यात आले। ऊस तोडणी किंवा वीट भट्टीवर काम करणारे मजूर पोटासाठी राज्यभर फिरत असतात, पण त्यामुळे त्यांच्या मुलांची शैक्षणिक हेळसांड होते। अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहतात। अशा वेळी स्थलांतरित मजुरांच्या बालकांसाठी स्थलांतरणाच्या ठिकाणीच हंगामी अंगणवाड्या आणि वसतिगृह निर्माण व्हावीत, जेणेकरून पालकांची मोलमजुरी सुरू असताना त्यांच्या मुलांना शिक्षणही मिळू शकेल, असा ठराव करण्यात आला। शिवाय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी मंडळाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करावा, बीड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था एकत्रित याव्यात, बाल कामगारांची पेन्सिल पोर्टलवर नोंद करावी, प्रत्येक जिल्ह्यात संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहांची उभारणी व्हावी, असे ठराव मंजूर करण्यात आले। बाल कामगार, बालविवाह, शिक्षण हक्क याबाबत या 2 दिवसांच्या परिषदेत चर्चा झाली। त्यासाठी अनुराधा भोसले, साताप्पा मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।